10 मे रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाला उद्देशून एक महत्त्वाचं आव्हान केलं. त्यांनी सांगितलं की देशाची अर्थव्यवस्था सावरण्यासाठी आपल्याला काटकसरीचे उपाय करावे लागतील. विशेषतः पेट्रोल आणि डिझेलचा वापर कमी करण्यावर त्यांनी भर दिला. पंतप्रधानांच्या या आव्हानानंतर आपण सोशल मीडियावर काय पाहिलं? मोठे नेते, मंत्री आणि मुख्यमंत्री आपल्या लक्झरी गाड्या सोडून दुचाकीवर फिरताना दिसले. कुणी चालत ऑफिसला गेलं तर कुणी सायकल चालवली. हे सर्व रील्स व्हायरल झाले, टाळ्या वाजल्या. पण या टाळ्यांच्या कडकडात एक सामान्य माणसाचा प्रश्न दाबला गेलाय, ज्यांच्याकडे स्वतःची एकही गाडी नाही, जो रोज एसटी किंवा बसने प्रवास करतोय, त्यांच्या खिशावर या महागाईचा काय परिणाम होणार? कारण घोषणा होऊन काही दिवस उलटत नाही तोच पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत तब्बल 3 रुपयांची वाढ झाली आहे. ही फक्त दरवाढ नाही, तर एका मोठ्या आर्थिक संकटाची धोक्याची घंटा आहे, असं अर्थतज्ञ सांगतात. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की महागाईचा हा बॉम्ब नेमका का फुटतोय, याची कारणं काय आहेत आणि येणाऱ्या काळात आपल्याला नेमका कोणत्या संकटाचा सामना करावा लागू शकतो. नमस्कार, मी मयुरी आणि आपण पाहतात मुंबई आउटलुक. पंतप्रधानांनी आव्हान केलं की तेल वाचवा, देश वाचवा. हे ऐकायला खूप चांगलं वाटतंय. नेत्यांनी गाड्या सोडल्या, ते बघायलाही छान वाटतं. पण विचार करा, एखाद्या राज्याचा मुख्यमंत्री जर 2 दिवस चालत गेला तर त्यांनी अर्थव्यवस्थेवर काय फरक पडणार? खरा प्रश्न सर्वसामान्यांच्या उदरनिर्वाहाचा आहे. डिझेल महाग झालं की त्याचा पहिला परिणाम हा माल वाहतुकीवर होतो. शेतातून शहरात येणाऱ्या भाजीपाला, धान्य, दूध आणि दैनंदिन गरजेच्या वस्तू या ट्रकने येतात. जेव्हा ट्रकचं डिझेल महाग होतं तेव्हा वाहतुकीचा खर्च वाढतो आणि पर्यायाने तुमच्या ताटातल्या भाजींची किंमत वाढते. म्हणजेच ज्याकडे गाडी नाही त्याला सुद्धा या महागाईची किंमत मोजावी लागते. आज घाऊक आणि किरकोळ महागाईने गेल्या अनेक महिन्यातील उच्चांक गाठला आहे. अर्थतज्ञ या परिस्थितीकडे अत्यंत चिंतेने पाहत आहेत. त्यांच्या मते महागाई वाढण्यामागे काही महत्त्वाची कारणं आहेत. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाचे दर वाढत आहेत. भारत आपल्या गरजेच्या 80% पेक्षा जास्त तेल आयात करतो. त्यामुळे जागतिक किंमत वाढली की आपल्याकडे पेट्रोल आणि डिझेल महाग होणं अपरिहार्य ठरतं. डॉलरच्या तुलनेत भारतीय रुपया कमकुवत होत आहे. जेव्हा रुपया पडतो तेव्हा आपल्याला परदेशातून वस्तू विकत घेण्यासाठी जास्त पैसे मोजावे लागतात. जगात सुरू असलेली युद्धजन्य परिस्थिती आणि लॉजिस्टिक मधील अडचणीमुळे जीवनावश्यक वस्तूंचा तुटवडा जाणवत आहे. इंधनावर लावला जाणारा केंद्र आणि राज्य सरकारचा टॅक्स हा आजही खूप जास्त आहे. जरी जागतिक बाजारात किंमत कमी झाल्या तरी टॅक्समुळे सर्वसामान्यांना त्याचा फायदा मिळत नाही. आता विचार करा, एका सामान्य मध्यमवर्गीय कुटुंबाचे बजेट कसं कोलमडतं. घरभाडं, मुलांची शाळा, औषधोपचार या सगळ्या गोष्टींचे दर आधीच गगनाला भिडले आहेत. त्यात आता इंधन महाग झाल्यामुळे बसचं तिकीट वाढणार, रिक्षाचं भाडं वाढणार. किराणा मालच्या दुकानात गेल्यावर कळतं की 5 रुपयांची वस्तू आता 7 रुपयांना झाली आहे. अर्थतज्ञ सांगतात, ही तर फक्त सुरुवातच आहे. घाऊक महागाई वाढली की त्याचे परिणाम किरकोळ बाजारात दिसायला काही आठवडे लागतात. म्हणजेच पुढच्या 2-3 महिन्यात आपल्याला अजून भीषण महागाई अनुभवावी लागू शकते. सामान्य माणसाच्या मनात आता एकच प्रश्न आहे, जर जगणंच इतकं महाग झालंय तर काटकसर तरी करायची किती? महागाई वाढली की लोकांची खरेदी करण्याची क्षमता कमी होते. लोक पैसे खर्च करायला घाबरतात. जेव्हा लोक खर्च कमी करतात तेव्हा बाजारातील मागणी कमी होते आणि त्याचा थेट परिणाम देशाच्या GDPवर होतो. बेरोजगारी वाढण्याची शक्यता निर्माण होते. अर्थतज्ञ इशारा देत आहेत की जर सरकारने वेळीच हस्तक्षेप केला नाही तर आपण स्टॅगफ्लेशन सारख्या परिस्थितीत अडकू शकतो, जिथे महागाई जास्त असते आणि आर्थिक विकास थांबलेला असतो. ही परिस्थिती कोणत्याही देशासाठी अत्यंत घातक आहे. त्यामुळे केवळ नेत्यांनी चालत जाऊन किंवा रील्स बनवून हा प्रश्न सुटणार नाही, तर त्यावर ठोस आर्थिक धोरणांची गरज आहे. महागाईचा हा प्रश्न केवळ राजकीय नाही, तर तो आपल्या अस्तित्वाचा प्रश्न आहे. पंतप्रधानांनी दिलेल्या काटकसरीचा सल्ला योग्य असला तरी सामान्य माणसाच्या खिशातून आता पैसे काढायला जागाच उरली नाही. सरकारला टॅक्स कमी करावा लागेल किंवा पर्यायी इंधनावर वेगाने काम करावं लागेल. तुम्हाला काय वाटतं? केवळ पेट्रोल डिझेलचा वापर कमी करून महागाई कमी होईल का, की सरकारला इंधनावरील टॅक्स कमी करायला हवा? तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा.